ऑर्गेनिक सेव्ह नेचर. नमस्कार. आज आपण दौंड तालुक्यामधील वाडेगाव बांडे या गावामध्ये आहोत. आज आपल्याला बरोबर संवाद साधण्यासाठी प्रगतशील शेतकरी श्रीयुत वायकर साहेब या ठिकाणी आहेत. आपण सरांच्याकडून डाळिंब या पिकाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. सरांनी बाग छाटणी केल्यापासून ते आज हार्वेस्टिंगपर्यंत कोणत्या कोणत्या स्टेजवर मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सची कोणकोणती उत्पादने वापरली आणि त्यांना त्यातून काय बेनिफिट मिळाला किंवा काय फायदा झाला हे आपण सरांच्याकडून जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. मी ताराचंद वायकर, वडगाव बांडे. मी प्रथम छाटणी झाल्यानंतर एक पाणी सोडल्यानंतर दुसऱ्या पाण्याला तुमचं मी काला सोना वापरलं. बरोबर. त्याच्यानंतर सेटिंग पिरियडमध्ये तुमचं ॲग्री52 पण दिलं, सायझर एक दिलं. ज्यावेळेस तुम्ही काला सोना वापरला आणि ॲग्री52 वापरलं, मग त्यात तुम्हाला झाडाच्यावर काय परिणाम जाणवले? म्हणजे कळी निघायला सोपं झालं, सोपं गेलं, कळी चांगली निघाली. कळी चांगली निघाली. बरोबर. पाहतायच तुम्ही म्हणजे मुळ्यांची वगैरे वाढ खूप चांगली झाली. आणि सायझर ज्यावेळेस मारलं, म्हणजे सायझर तुम्ही सेटिंग होताना मारलं की सेटिंग होताना पण मारला आणि नंतर साईज पिरियड मध्ये पण मारलं. सायझरचं जे दोन्ही अवस्थेमध्ये सायझर काम करतं. एक तर तुमचं सेटिंग ज्यावेळेस होत असतं, ज्यावेळेस फुल कळी जी आहे फुल अवस्थेमध्ये आहे ते जर मारलं तर गळती होत नाही. त्या स्टेजमध्ये आपण एक मारलं. बरोबर. आणि त्यानंतर एक साईजच्या अवस्थेमध्ये एक मारलं. आणि त्याच्यानंतर पुढं मग ह्याच्या साईजच्या अवस्थेमध्ये तुमचं 60-20 एक घेतलं, ॲग्रेसिव्ह 60-20. आणि अजून ते परत ॲग्री52 एक घेतलं. बरं. या सगळ्यामध्ये मग ज्यावेळेस तुम्ही केमिकलचा आणि याच्यामध्ये किती तुम्हाला तफावत पडली? म्हणजे किती केमिकल वापरायचं तुमचं किती वाचलं, किती प्रमाणामध्ये? आपण 25% केमिकल कमी झालं आणि ह्याच्यामुळे आणि मालाची क्वालिटी वगैरे तुमची क्वालिटी तर आहे, खूप सुधारली. बरं, आता आपले किती झाडं आहेत सर? 1800 झाड आहेत. 1800 झाड आहेत. बरं, हा कितवा बहार असेल? हा तिसरा आहे. पण मागच्या वर्षीच्या बहारामध्ये आणि या वर्षीच्या बहारामध्ये आपल्याला काय फरक वाटतंय? म्हणजे उत्पन्न वाढणार आहे. बरं, आता येणाऱ्या काळामध्ये आता परत तुम्ही बाग ऑक्टोबरमध्ये पकडणार आहे, तर त्यावेळेस सुरुवातीपासून तुम्ही मुक्ताईची वेगवेगळी उत्पादनं नक्कीच वापरणार, कारण तुम्ही जर जे काय तुम्ही वापरताय याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात? हो आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आपण काय मुक्ताई ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरा आणि विषमुक्त शेती करा असं हे करेल. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.